नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये आता धमाकेदार एपिसोड आपल्या समोर येत आहे आणि सगळ्यांचीच आवडती मालिका ही सावळ्याची जणू सावली ही होत आहे. कारण यामध्ये अशा इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत. ते मित्रांनो, काल झालेला आता प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपण पाहतो इकडे की आता सारंग सगळेजण घरी आलेले असतात. अमावास्येची पूजा करून सगळेजण आता घरी आलेले असतात. तिलोत्तमा मात्र खूप संतापलेली असते. तिला कळत नाही की सारंगवरती नक्की हल्ला कोणी केलेला आहे तो. आणि ऐश्वर्याला असं वाटतं की आता याचं सगळं नाव माझ्यावरती येतं की काय. तिलोत्तमाने माझ्याबद्दल काही मंदिरामध्ये ऐकलं तर नसेल, त्यामुळे ती तिलोत्तमाला भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातच तिलोत्तमाला ती सांगत असते, मॉम मला तर डाऊट येतोय तो म्हणजे भैरवीचा. कारण मागच्या वेळेस आपल्यामध्ये भांडण झालं होतं तेव्हा भैरवीनं अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी तुमच्या घरामध्ये माझा डाव साधणार आहे. मी जे काही आहे माझ्या अपमानाचा बदला तुमच्याकडून मी घेणार आहे. आणि भैरवीचे ते शब्द तुम्ही विसरलात का मॉम म्हणून. म्हणजे मला तर असं वाटत आहे की हे सगळं भैरवीच करत असणार आहे. कारण आपला दुसरा कोणी शत्रू आहेच नाही आहे आणि एवढा मोठा सारंगवरती हमला भैरवीशिवाय कोणी करू शकत नाही. तीच एवढी खालच्या पातळीवरची बाई आहे की कोणावरती असा हल्ला करू शकते म्हणून. त्यानंतर तिला खूप राग आलेला असतो. तिची मात्र तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिला काही चैन पडत नाही आणि ती ताबडतोब तिलोत्तमा जी आहे ती भैरवीच्या घरी निघून जाते. भैरवीच्या घरी गेल्यानंतर ती घराच्या बाहेरूनच भैरवीला आवाज देत असते, भैरवी भैरवी बाहेर ये, बाहेर ये लवकर भैरवी, असं म्हणून ती जोरजोरात भैरवीला ओरडत असते. भैरवीसुद्धा लगेच पळत धावत बाहेर येते आणि तिलोत्तमाला समोर बघून ती म्हणते, तिलोत्तमा तू आणि इथे, तू तर बोलली होतीस ना की माझ्या घराची पायरी पण चढणार नाही म्हणून, मग आता कशाला आली आहेस इथे म्हणून. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, मी तुझ्या घराची पायरी चढणार नाही हे बरोबर बोललीस तू, म्हणूनच तुझ्या घराच्या बाहेर उभं राहून बोलत आहे. मला पण काही हौस आली नाही तुला भेटायला यायची, पण घडलं काही असं आहे त्यामुळे इथं मला यावं लागतं आहे. कारण की तुझे गुण आहेत ते काही तू सुधारण्याच्या लायकीचे नाही आहेत म्हणून. तर भैरवी म्हणते, काय झालं, मी असं काय केलं तुझं म्हणून तू माझ्या दारापर्यंत आज आलेली आहेस. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अगं भैरवी नको आता नाटके करूस, तुझं सगळं सत्य माझ्यासमोर आलेलं आहे. आज मंदिरामध्ये सारंगवरती जो हमला केला तो तुझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. भैरवी म्हणते, काय सारंगवरती आणि हमला, मी कशाला त्याच्यावरती हमला करून, मला काय मिळणार आहे सारंगवरती हमला करून. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अगं मागच्या वेळेस तू बोलली होतीस की तू आमच्या घरामध्ये जो काही तुझा अपमान झालेला आहे, तुझी मुलगी माझ्या घरामध्ये आलेली आहे, त्यामुळे तू या अपमानाचा बदला घेणार आहेस आणि त्यामुळेच तू हा असला कट रचतेस आमच्या विरोधात. तू हे असं काही वागशील याची मला तुझ्याकडून कल्पना नव्हती. आजपर्यंत तू आपली मैत्री बघितली होतीस, पण आता एक दुश्मन बघशील की मी दुश्मनीसुद्धा किती चांगल्या पद्धतीने निभावत असते ते. मी आजपर्यंत तुझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये तुला काहीच बोलले नाही, कारण तारा ही तिच्या मर्जीने आमच्या घरात आली होती आणि माझ्या मर्जीने ते घरात राहत होते. मलासुद्धा हे लग्न पसंत नव्हतं, पण तरीसुद्धा माझ्या काही मजबुरी होत्या सारंगविषयी म्हणून मी त्यांना घरात ठेवलं होतं. पण त्यानंतर मला तुझ्या मुलीशी काही एक घेणं देणं ठेवलंसुद्धा नव्हतं. पण त्यामुळे मात्र भैरवी म्हणते, हे बघ तिलोत्तमा, मला माहीत आहे की मला तुमच्या घराशी बदला घ्यायचा आहे, पण मला सारंगशी काही एक घेणं देणं नाही आहे म्हणून. आणि त्याला जर काही मला वार करायचे असतील तर मी समोरासमोर आणि सांगून वार करते. मी असं कोणाच्याही पाठीवरती वार करत नाही, ही माझी खासियत आहेच नाही. त्यामुळे या गोष्टीचा आणि माझा लांब लांबपर्यंत काही एक संबंध नाही आहे. आणि जरी केलं असतं तरी मी डायरेक्ट तुला तुझ्या तोंडावरती सांगितलं असतं आणि मग ही गोष्ट मी केली असती.
त्यानंतर तिलोत्तमा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते, अजून किती खोटं बोलणार आहेस भैरवी, आता बस कर, तुझं जे भांडं आहे ते आता उघडकीस आलेलं आहे. भैरवी म्हणते, अगं तिलोत्तमा, तू तर एवढी मोठी तिलोत्तमा भेंदळे आहेस ना, मग जा ना स्वतःच याची चौकशी कर आणि स्वतः शोधून काढ की हे कोणी घडवून आणलं आणि कसं घडलं ते, आणि मग पुरावे घेऊन माझ्याजवळ ये. तुला काही अधिकार नाही आहे, असं तुझ्याकडे कोणता पुरावा नसताना तू असंच येऊन माझ्यावरती आरोप लावशील तर. त्यानंतर तिलोत्तमा तिथून रागाने जी आहे ती निघून घरी जाते. भैरवीसुद्धा घरात आली. इकडे मात्र आपण पाहतो की सावलीला खूप आता टेन्शन आलेलं असतं. ती जगन्नाथजींना फोन करते आणि जगन्नाथजींना म्हणते की जगन्नाथजी, सारंग सरांची मला खूप काळजी वाटत आहे. त्यांच्यावरती आज हमला झालेला आहे. कसे नव्हे ते आज वाचलेले आहेत. पण आता इथून पुढे काय करायचं? तुमच्याकडे जर सारंग सरांच्या या पत्रिकेतील दोषाबद्दल काही जर पूजा असेल, उपवास असेल, काहीही असेल तरी मला सांगा. मी सगळं काही जे आहे ते सारंग सरांसाठी करायला तयार आहे. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात, हो, मी त्याचा उपाय तुला सांगतो, तुला काय करायचं आहे ते. पण सावली, एवढं लक्षात ठेव की सारंगच्या जीवाला धोका हा घराच्या बाहेर नाही, तर तो घरामध्येच आहे. जो कोणी भेदी आहे ना, तो तुमच्या घरामध्येच बसून सगळे वार करत आहे. त्यामुळे तुला घरातल्या माणसांपासून सावध राहिलं पाहिजे. तो कोण भेदी आहे हे तुला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यापासून तुला सावध राहिलं पाहिजे. ऐश्वर्या म्हणते की हे कसं शक्य आहे? आमच्या घरात असं कोण असणार आहे जो सारंग सरांना इजा पोचवत आहे किंवा मला इजा पोचवणार आहे? त्यानंतर जगन्नाथजी म्हणतात, अगं सावली, अशी कशी तू एवढी भोळी आहेस? तू जरा विचार कर ना, तुला आज कोंडून कोण गेलं होतं? ती का तुला कोंडून जाईल? आणि गेली ती गेली आणि तिला सारंगवरती हमला करायचा होता म्हणूनच ती तुला रूममध्ये कोंडून गेलेली आहे ना. मग ती कोण? तर ऐश्वर्या. सावली म्हणते, ऐश्वर्या वहिनी असं करतील असं मला वाटत नाही. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात, अगं सावली, आता एवढं पण भोळं बाबडं बनून नाही राहू शकत गं. जमाना खूप बदललेला आहे आणि सारंगशीच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुला सगळ्या बाजूनी सावध राहिलं पाहिजे. कोण कसं आहे हे तुला ओळखता आलं पाहिजे. जरा हुशार हो सावली, थोडी सावध राहा घरामध्ये. त्यानंतर सावली म्हणते, हो जगन्नाथजी, मी आता इथून पुढे चांगलं बारकाईनं लक्ष ठेवेन. त्यानंतर जगन्नाथजी म्हणतात की हे बघ सावली, तुला सारंगची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागेल. त्याच्या पत्रिकेमध्ये महादोष चालू झालेले आहेत. मी तुला एक पूजा सांगतो, ती पूजा तुला त्याच्या नावाने घालायची आहे घरामध्ये. तुला मी सगळं काही व्यवस्थित सांगतो, तशी तुला सगळी पूजा ही घालावी लागेल. सावली म्हणते, हो, मला सगळं तुम्ही सांगा, मी सगळं सारंग सरांसाठी करायला तयार आहे म्हणून. आणि त्यानंतर जी तिलोत्तमा आहे ती रागाने घरामध्ये येत असते. घरामध्ये आल्यानंतर ती तिच्या हॉलमध्ये जाऊन बसलेली असते विचार करत. जर भैरवी या सगळ्यामध्ये नाही आहे तर हे सगळं कोणी घडवून आणलं? कारण की तिला काही चैन पडत नाही. आज सारंगवरती पहिला हल्ला झालेला आहे, त्याच्यातून सारंग कसाबसा वाचलेला आहे. पण जर असा हमला जर कोणी करणार असेल तर इथून पुढे काय, आपल्याला त्याचा शोध हा लावावाच लागेल. आणि भैरवीच्या बोलणं सारखं तिच्या कानावरती येत असतं. भैरवी बोलत असते, तू एवढी तिलोत्तमा भेंदळे एवढी मोठी आहेस तर लाव ना या गोष्टीचा शोध, तुझ्याकडे तर एवढी पावर आहे. आणि हे जे टोचून बोललेलं भैरवीचं वाक्य आहे ते मात्र तिलोत्तमाला खूपच टोचत असतं म्हणून. आणि असा विचार करत तिलोत्तमा बसलेली असते. इकडे सावलीसुद्धा विचारात पडलेली असते की आता आपल्या घरात जर ऐश्वर्या वहिनी असं काही करत असतील तर सारंग सरांच्या जीवाला खूपच धोका आहे. आणि या विचारामध्ये, या टेन्शनमध्ये असताना तिथे सारंग येतो. सारंग बघतो तर तिची साडी ही फाटलेली असते, तिच्या हाताला पण खरचटलेलं असतं. सारंग म्हणतो, सावली, हे काय झालं तुझ्या हाताला आणि इथे हे काय झालेलं आहे? ही साडी कशी फाटली म्हणून? तेव्हा सावली म्हणते, काही नाही, मी पडले त्यामुळे फाटली साडी. तर सारंग म्हणतो, सावली, पडल्यामुळे साडी फाटत नाही. तू खरं सांग मला कारण काय झालं आहे ते.
तेव्हा सावली म्हणते, अहो तुम्ही आज मंदिरामध्ये गेला होता तेव्हा मलाही मंदिरामध्ये यायचं होतं, कारण मला तुमची काळजी लागून राहिली होती आणि तुमचा जो लकी रुमाल आहे तो सुद्धा आज घरी राहिला होता. पण मी मंदिरात यायला निघाले तेवढ्यात ऐश्वर्या वहिनींनी माझ्या तोंडावरती दार बंद केलं आणि मला घरात कोंडून ठेवलं आणि त्यामुळे मला जास्तच घरामध्ये भीती वाटायला लागली. मग माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता म्हणून मी बाल्कनीतून खाली उडी मारली. तेव्हा खाली उडी मारताना ही साडी फाटली असेल. त्यानंतर सारंगला मात्र या ऐश्वर्याचा आता खूपच राग येतो. तो म्हणतो, या ऐश्वर्या वहिनीचं तर आता डोक्यावरून माझ्या पाणी निघाले. तिला काही समजतं का? ती कशी वागते, काय वागते? तिला जरासुद्धा मॅनर्स नावाची गोष्ट तिच्याकडे नाही आहे. तू चल आत्ताच्या आत्ता बाहेर म्हणून. आणि सारंग अगदी रागामध्ये सावलीचा हात पकडतो आणि तिला हॉलमध्ये घेऊन जातो. तोपर्यंत तिलोत्तमा ही बसलेली असते आणि ऐश्वर्या तिलोत्तमाच्या जवळ बसून तिच्याकडून सगळं काही बाहेर झालं ते ऐकून काढायचा प्रयत्न करत असते. तेव्हा सारंग जोरातच ऐश्वर्या वहिनीला म्हणतो, ऐश्वर्या वहिनी हे मी काय ऐकतोय म्हणून. तिलोत्तमाला सुद्धा समजत नाही की सारंग एवढ्या रागात का आहे. ती विचारते, सारंग काय झालं म्हणून. तेव्हा सारंग सांगतो की ऐश्वर्या वहिनींनी आज सावलीला घरामध्ये कोंडून ठेवलं होतं म्हणून. त्यानंतर सारंग ऐश्वर्याला खूप काही बडबड करू लागतो. ऐश्वर्या वहिनी तू हे जे काही वागतेस ना ते मला बिलकुलही तुझं वागणं पसंत नाही आहे आणि मला कळत नाही आहे की तू असं का वागतेस म्हणून. हां, मला मान्य आहे की तुला सावली आवडत नाही, पण तुला तिला कोंडून ठेवायची काय गरज होती? तिच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तू आत्ता सांग ना आम्हाला. तू आमच्याशी नाही बोलली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आहे वहिनी, पण तू जे हे काही सावलीविषयी वागत असतेस ना ते अतिशय घाणेरडे आहे. तू अतिशय घाणेरड्या पद्धतीने तिच्याशी वागत आहेस म्हणून. मला मान्य आहे की तुला ती पसंत नाही आहे, तर तू तिच्याशी बोलू नको, तिच्याशी काही घेणं देणं ठेवू नकोस. पण जे काही तू आज तिच्याशी वागलेस ना ते तुझ्या माफीच्या लायकसुद्धा नाही आहे आणि तू त्या लायकीची पण नाही आहेस. असलं एवढं घाण सारंग ऐश्वर्याला बोलत असतो, कारण त्याच्या बायकोचा झालेला अपमान हे सगळं त्याला सहन होत नाही आणि तो सांगतो, ऐश्वर्या वहिनी हा विषय इथंच मिटवायचा आहे मला आणि तू आत्ताच्या आत्ता सावलीची माफी माग म्हणून. पण ऐश्वर्यासुद्धा म्हणते, हो माझं चुकलं, मला हे असं नव्हतं करायला पाहिजे होतं आणि ती सावलीचा हात हातामध्ये घेत असते. आणि हे बघून सारंग म्हणतो, ऐश्वर्या वहिनी हातात हात नको आहे मला प्रॉपर माफी पाहिजे. तू तिची माफी माग, असं तिला स्पष्ट भाषेत तो सांगत असतो. आणि त्यामुळे ऐश्वर्या जी आहे ती सावलीची अगदी स्पष्ट भाषेमध्ये माफी मागत असते. सावली मला माफ कर, माझं चुकलं, मी तुला असं घरामध्ये कोंडून ठेवायला नव्हतं पाहिजे होतं. आणि त्यानंतर मात्र तिथून ऐश्वर्या रागाने निघून जाते. त्यानंतर तिलोत्तमाला सुद्धा समजत नाही की आपल्या घरामध्ये अचानक काय चालू आहे ते. आणि त्यानंतर तिलोत्तमा खूप नाराज होत असते आणि ती तिथून निघून तिच्या बेडरूममध्ये जाते. त्यानंतर आता मात्र सावली म्हणते, अहो हे काय झालं, आपल्या घरामध्ये किती क्लेश चालू आहे. तर सारंग म्हणतो, हो मलासुद्धा काहीच कळत नाही, हे अचानक आपल्या घरामध्ये असं काय चालू झालं ते. त्यानंतर सावली म्हणते, तुम्हाला एक मला व्हिडिओ दाखवायचा आहे. मला जगन्नाथजींनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे. तेव्हा सारंग म्हणतो, काय झालं, दाखव मला. तेव्हा व्हिडिओ जो आहे तो ऐश्वर्या वहिनीबद्दल असतो आणि कसं ऐश्वर्या वहिनींनी त्या चोरांना सारंगला मारण्यासाठी पैसे दिलेत, कशी लाईट बंद करायला सांगितली, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये असतं. सारंगलासुद्धा खूप राग येतो या ऐश्वर्याचा आणि तो म्हणतो, तू मला मगाशीच हा व्हिडिओ का नाही दाखवलास? मी तिला सरळ स्पष्ट भाषेत सांगितलं असतं. थांब तू इथेच, मी तिला बोलवतो बाहेर म्हणून. आणि सावली सारंगचा हात पकडते. नाही, आत्ताच तुम्ही ऐश्वर्या वहिनींना काही एक बोलू नका, यामुळे घरामध्ये खूप मोठं भांडण तयार होईल. आज आहे दीप अमावस्या आणि या अमावस्येसाठी आपल्या घरामध्ये ऑलरेडीच खूप कलह झालेला आहे आणि अशामध्ये अजूनसुद्धा कलह वाढण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे आपण हा विषय घरामध्ये कोणाला न सांगितलेलाच बरा आहे.
आपण हे सगळं लपवून ठेवूयात आणि इथून पुढे आपण सावध राहूयात म्हणून. असं जे आहे ती सावली सारंगला समजून सांगत असते. पण सारंग म्हणते, "नाही, ही ऐश्वर्या वहिनीचं खूप झालं आहे. ती सतत तुला काही ना काही बोलत असते, मला काही ना काही बोलत असते आणि ती असं समजते या घराची मालकीणच आहे आणि एवढा रुबाब आपल्यावरती ती झाडत असते म्हणून. आणि मॉमसुद्धा हमेशा तिची बाजू घेऊन बोलते आणि तुलासुद्धा अपमानित करत असतात सारख्या. त्यामुळे मला हा व्हिडिओ सगळ्यांना घरामध्ये दाखवलाच पाहिजे." त्यानंतर सावली म्हणते, "नाही, कारण हे आपल्या घराच्या सुखासाठी मी तुम्हाला सांगत आहे. आज आहे अमावास्या आणि अमावास्येच्या दिवशी असं घरामध्ये कलह, भांडण करायचा नसतो. त्यामुळे आपल्याच घरचं नुकसान होऊन जाईल. आपल्या घराची जर प्रगती, चांगलं काही व्हावं असं वाटत असेल, तर आपल्याला आजच्या दिवशी तरी शांत राहिलं पाहिजे." आणि अशी समजूतदार, सुसंस्कारी जी सावली आहे ती सारंग सरांना गप्प करत असते. त्यानंतर सारंगलासुद्धा वाटतं की ठीक आहे, आज आपल्या घरात एवढा चांगला दिवस आहे, तर आपण थोडं शांत राहूयात. कारण सावली सांगते, तिलोत्तमा मॅडमसुद्धा खूप अपसेट आहेत. त्यांनासुद्धा आजच्या दिवशी खूप त्रास झालेला आहे. त्यामुळे आपण सध्या तरी ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवूयात. आपण एकदा ऐश्वर्या वहिनींना माफ करूयात. मी त्यांच्याशी या विषयावरती बोलेन म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो, "ठीक आहे, तू म्हणतेस तर मी इथून पुढे काही नाही बोलत. बघ, तू तुझ्या पद्धतीने सांग तिला समजून म्हणून." आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे की हा व्हिडिओ कधी ना कधी आता तिलोत्तमाच्या समोर येणार आहे की नाही आहे आणि आता पुढे काय होतं ते.